नमस्कार. आज बघूया आपण ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढी गोळे. तर त्यासाठी मी इथं तुरीचे दाणे सोलून घेतले आहे. छान असे नीट करून घेतले आणि स्वच्छ धुतले आहे. तर आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे. त्यामध्ये टाकले मी लसूण पाकळ्या, त्यानंतर अद्रक, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं टाकायचं, त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे. तर हे पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर पाहू शकता छान मी हे बारीक करून घेतलं. आता यामध्ये आपण टाकूया थोडंसं लाल तिखट. मिरची टाकलेली आहे पण मी थोडंसं तिखट पण टाकलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे असंच छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी बेसन पीठ नाही टाकलेलं आहे. तर असेच ह्याचे गोळे बनवायचे आहेत आपल्याला. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिखट मीठ टाकल्यानंतर. तर आता याचे आपण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. तर मी इथं गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि एक चाळण आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर पाहू शकता असे तुम्ही हे गोळे बनवायचे आहे मी दाखवल्याप्रमाणे. पटकन असे बनतात. तर मीडियम आकाराचे गोळे बनवलेले आहे. चाळणीला मी आधीच तेल लावून ठेवलेलं आहे. तर हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तर सर्व गोळे आपण एकसारखे बनवून घेऊयात मीडियम आकाराचे. तर सर्व काही गोळे माझे इथं बनवून झाले आहे पाहू शकता. तर आता हे आपण वाफवून घ्यायचे आहे. पाणी पण गरम झालं आहे पातेल्यातलं. तर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि चाळण ठेवायची त्या पातेल्यावरती आणि आता ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला गोळे, नाहीतर मग ते कढीमध्ये टाकल्यावरती सुटू शकतात त्यामुळं. तर हे 10 मिनटं तुम्ही वाफवून घ्या मीडियम वातीवरती. तर आता पाहू शकता 10 मिनटानंतर मस्त झालेले आहेत गोळे. तर आता इथं मी दही घेतलेलं आहे फोडणीसाठी. तर 1 वाटी दही आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा बेसन पीठ टाकायचं. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या विस्करच्या साहाय्याने, किंवा रई असेल तर रईने पण केलं तरी पण चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. तर पाणी मी पूर्ण 1 गडवाभर असं करून घेतलं याचं ताक, कारण की कढी पातळच असते, जास्त दाटसर नसते त्यामुळं. तर आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता. तर आता इथं आपलं ताक तयार झालं आहे. जर दही नसेल तर डायरेक्ट तुम्ही ताक आणलं तरी पण चालेल, काही हरकत नाही. आता फोडणीसाठी आपण इथं 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे पातेल्यामध्ये. आता तेल थोडं गरम झालं की यामध्ये मी चमचाभर मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली आहे तर यामध्ये थोडा लसूण आणि कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. फोडणी छान खमंग बसली पाहिजे आणि आता मस्त लसूण छान फ्राय करून घ्यायचा. थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची यामध्ये पेस्ट पण टाकू शकता. पण ऑलरेडी मी गोळ्यांमध्ये हिरवी मिरची टाकली आहे, कढीत हिरवी मिरची नाही वापरली. तर आता हे छान परतवून घेतलेलं आहे आपण सर्व काही. तर यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मी यामध्ये टाकणार आहे लाल तिखट. तर थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. आता त्यानंतर आता आपण मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण जे ताक बनवलेलं आहे ते टाकायचं आहे. गॅसची फ्लेम इथं थोडी लहान ठेवायची आहे, फोडणी नाही तर जळेल. आता संपूर्ण ताक टाकून झालेलं आहे. यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता मीठ टाकल्यानंतर याला झाकण न ठेवता एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आलेली आहे. तर आता जे आपण वाफवलेले गोळे आहे ते यामध्ये सोडायचे आहे सर्व काही. आता इथं गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आणि मध्यम वातीवरती सर्व गोळे सोडून झाल्यानंतर एक 5 ते 6 मिनटं छान उकळून घ्यायचे. आता कढी गोळे झाकण न ठेवताच लक्ष ठेवायचं, नाही तर कढी कधी कधी उतू जाऊ शकते. तर हे बनवायला पण खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते. तर विदर्भामध्ये अशा पद्धतीने बनवली जाते. तर तुम्ही ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल माझी तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.